श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, मागील 5 महिने म्हणजे जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत तुम्ही जे काही सोसले ते केवळ तुमचं मनच जाणे. प्रत्येक कामाकरता शेवटच्या क्षणी खंडोबा होणे, कर्जाचा डोंगर आणि मानसिक तणावाचा डोंगर वाढणे, नशिबाचे पूर्णपणे पाठ फिरवणे, यामुळे तुम्ही आतून पार खचून गेला होता. बाहेरून सर्वांसमोर हसतमुख आणि आनंदी चेहरा ठेवून वावरत असला तरी तुमच्या मनात दुःखाचा व काळजाचा एक मोठा भयंकर ज्वालामुखी धगधगत होता, ज्याची जाणीव तुमच्या स्वतःच्या जवळच्या लोकांनाही कधीच झाली नाही. तुमची सर्वात मोठी शोकांतिका हीच राहिली की तुम्ही नेहमी इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या आनंदाचा आणि स्वप्नाचा आणि करिअरचा बळी दिला. ज्या लोकांच्या पाठीशी तुम्ही संकटाच्या वेळी ढाल बनून उभे राहिलात, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तुमच्या भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेतला. ग्रहाच्या प्रतिकूल स्थितीमुळे तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवत होता. अगदी गर्दीत आणि स्वतःच्या कुटुंबात बसलेले असतानाही तिथून कुठेतरी एकांतात पळून जावे वाटायचं. असे भयंकर विचार तुमच्या मनात घर करत होते. पण मित्रांनो, आता रडण्याचे दिवस संपलेत आणि छाती ठोकून जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कारण जून महिन्याचे शेवटचे 15 दिवस तुमच्या आयुष्यातील या सर्व सर्व गोष्टीचा वनवास एका झटक्यात संपणार आहे. जे आयुष्य, जे करिअर कुठेतरी ठप्प झाले होते, त्याला आता ग्रहाच्या बळावर अशी अफाट गती मिळणार की तुमचे विरोधक सुद्धा पाहत राहतील. ब्रह्मांडात होणारे हे मोठे राशी परिवर्तन तुमच्या भाग्याचा उदय करणारे आहे. त्यामुळे मागील 5 महिन्यात झालेल्या प्रत्येक अन्यायाचा, अपमानाचा आणि आर्थिक नुकसानीचा वचपा आता व्याजासकट निघणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, जून महिन्याला साधासुद्धा समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण 15 जून नंतर ब्रह्मांडात एक अशी फार मोठी उलथापालथ होणार, जी तुमच्या धन व लाभ स्थानाशी संबंधित ग्रहाची अशी अद्भुत परिवर्तन होत आहे, जे रंकालाई राजा बनवण्याची ताकद ठेवतात. याचा थेट अर्थ असा की तुमच्यासाठी आता पैशाचे असे गुप्त नवीन मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या 7 पिढ्यांचा दारिद्र्याचा रेकॉर्ड मोडीत निघण्याची वेळ आता आली आहे. ज्या लोकांचे पैसे अनेक दिवसापासून कुठेतरी अडकले होते, किंवा बिझनेसमध्ये सतत तोटा होत होता, किंवा जुन्या गुंतवणुकीतून काहीच हाती लागत नव्हते, त्यांच्यासाठी महिन्याचे शेवटचे 15 दिवस छप्परपाड नफा देणारे ठरतील. 15 जून नंतरचा हा काळ तुमच्या बँक खात्यात पैशाचा पूर आणणारा ठरेल. एखादी जुनी मालमत्ता किंवा लॉटरी सदृश्य अचानक मिळणारा धनलाभ तुमची आर्थिक स्थिती एका रात्रीत मजबूत करेल. परंतु याच काळात म्हणजे जूनच्या शेवटच्या 15 वाड्यात तुम्हाला एका अतिशय मोठ्या धोक्यापासून अत्यंत सावध राहावे लागणार आहे मित्रांनो. पैसा जसे वेगाने घरात येईल, तशी तुमच्या मनात लगेच करोडपती होण्याची तीव्र इच्छा आणि घाई निर्माण होईल. याच मानसिकतेचा फायदा घेऊन काही लबाड लोक तुम्हाला चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवू शकतात. ग्रह जरी तुम्हाला लाभ देत असले तरी राहू केतूची वक्र नजर तुमच्यावर असेल. त्यामुळे कोणत्याही अवास्तव आमिषाला बळी पडू नका आणि अचानक कुठेही मोठी रक्कम गुंतवण्याची चूक मात्र अजिबात करू नका. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकडे तुमच्या कुंडलीत सर्वात दुसरी मोठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे देवगुरु बृहस्पती, जे गुरुदेव आहेत, आता तुमच्या उच्च राशीत प्रवेश करून तुमच्यासाठी राजयोग निर्माण करीत आहेत. हा काळ, विशेषतः जून महिन्याचे शेवटचे 15 दिवस, त्या लोकांसाठी वरदान ठरतील जे परदेशात जाण्याचा, तिथे नोकरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा व्हिसा, पासपोर्ट, परदेशी नागरिकत्वाचा प्रश्न सरकारच्या नियमाच्या कचाट्यात अडकला आहे, त्यांचे सर्व मार्ग या 15 जून नंतर आपोआप मोकळे होणार आहेत, लक्षात घ्या. त्यासोबतच परदेशातून मोठ्या भाग्योदयाचे संकेतही मिळतील. त्या त्याहूनही मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे गुरुग्रहाची अमृतदृष्टी तुमच्या शत्रू व रोग स्थानावर पडत आहे. जर तुमच्यावर एखादी जुनी कोर्ट कचेरीची केस असेल, किंवा मालमत्ती संबंधी वाद असतील, किंवा नोकरीच्या ठिकाणी पाठीमागे राजकारण तुमच्या चालू असेल, तर जूनच्या शेवटच्या 15 दिवसात तुम्हाला अनपेक्षित प्रचंड विजय मिळेल. तुमच्या विरोधात कट कारस्थान रचणाऱ्या गुप्त शत्रूचा आणि हित शत्रूचा पुरता बिमोड होणार असून ते स्वतः तुमच्यासमोर गुडघे टेकतील. त्यासोबतच गुरुग्रहाच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, आजारपण आणि वाईट शक्तीचा प्रभाव कायमचा नष्ट होईल. कुटुंबाची ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबद्दल असणारी मोठी चिंता मिटेल आणि घरात मांगलिक कार्याचे योगही जुळून येतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कर्क राशी मुळातच अत्यंत संवेदनशील आहे, हळवी असते.
या काळात कोणावरही गरजेपेक्षा जास्त भावनिक होऊन विश्वास ठेवू नका, अन्यथा पुन्हा एकदा मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं तुमचा स्वभाव अत्यंत काळजी घेणारा, प्रेमळ असतो. पण या स्वभावामुळे लोक तुमचा वापर करून घेतात आणि नंतर सोडून देतात. मागील काळात तुमच्या अतिशय जवळच्या विश्वासातील माणसांनी तुम्हाला खूप मोठा दगा दिलाय. शनीचा ठैया आणि प्रतिकूल प्रभावामुळे एक संकट संपत नाही, तो दुसरे संकट अचानक समोर येऊन उभे राहते. तुम्हाला मानसिक विवेचने टाकत होते. पण आता घाबरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण जूनच्या शेवटच्या 15 दिवसात गुरुवर शनीची नक्षत्रीय स्थिती तुमच्या भोवती एक दैवी संरक्षण कवच निर्माण करेल. या अद्भुत ग्रहाच्या स्थितीमुळे जे संकट अचानक तुमच्यावर चालून येतं ती आता वाटेतच नष्ट होतील आणि तुमची विचारसरणी अत्यंत सकारात्मक बनेल. तुमच्या मनात पुन्हा एकदा स्वतःचे नवे साम्राज्य उभे करण्याचे आणि काहीतरी अफाट करून दाखवण्याची जिद्द निर्माण होईल. कर्करात जरी शांत वाटत असली तरी जेव्हा ती जिद्दीला पेटते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते. तुम्हाला आता लहान सहान गोष्टीमध्ये समाधान मानून बसायचे नाही, तर यशाच्या शिखरावर पोहोचायचंय. मागील काळात जेव्हा जेव्हा तुम्ही काही मोठी भरारी घेण्याचा, नवीन बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा घरातील कौटुंबिक कलह, मुलाचे प्रश्न आणि जोडीदाराच्या आयुष्यातील समस्यामुळे तुमचे लक्ष ध्येयापासून विचलित झाले होते. तुम्ही स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून कुटुंबाला सावरण्यात व्यस्त झालात आणि मोठी संधी हातातून निसटली. पण आता 15 जून नंतर सर्व कौटुंबिक वाद मिटतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मूळ ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची सुवर्ण संधी सुद्धा मिळणार आहे. कर्क राशीच्या जातकानं हा जून महिना जरी नशिबाला नवी दिशा देणारा ठरला, तरी कर्क राशीच्या जातकानं तुम्हाला या 5 भयंकर चुका टाळायच्या आहेत, अन्यथा आलेली लक्ष्मी पायावर चालून परत जाईल. विशेषतः 21 जून नंतर मंगळ ग्रहाचे होणारे राशी परिवर्तन तुमच्या स्वभावात प्रचंड चिडचिड आणि आक्रमकता आणू शकते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कर्क राशी जल तत्वाची असल्याने तुम्ही भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात कुणालाही असे शब्द बोलून जाल ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे संबंध एका रात्रीत तुटू शकतात, म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. दुसरी सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे तुमच्या नात्यामध्ये आणि भागीदारीमध्ये भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राहूच्या प्रभावामुळे जो माणूस तुमचा खरा हितचिंतक आहे तोच तुम्हाला शत्रू वाटेल आणि जी व्यक्ती तुम्हाला गोड बोलून फसवत आहे ती तुम्हाला देवासारखी भासू शकते. जर तुम्ही शेवटच्या 15 दिवसात बिझनेस डील करत असाल, कुणाला मोठे कर्ज देत असाल किंवा नवीन नात्याची सुरुवात करत असाल, तर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, समुद्राची लाट जेव्हा मागे सरकते तेव्हा ती शांत नसते, तर मोठ्या वेगाने पुढे येण्यासाठी ऊर्जा गोळा करत असते. तुम्हालाही जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसात तो संयम, हुशारी दाखवायची. विनाकारण कोणाच्याही वादात मध्यस्थी करायला जाऊ नका. कोणालाही आर्थिक हमी, गॅरंटी देऊ नका आणि स्वतःच्या योजना गुप्त ठेवा. जर तुम्ही या चुका टाळल्या तर जूनचा हा विस्फोट तुमच्या आयुष्यात पुढील अनेक वर्षासाठी सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहून जाईल. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात इतके दिवस जो अंधार होता तो आता कायमचा संपेल आणि यशाची नवी पहाट उगवेल. पण लक्षात ठेवा, कोणतीही मोठी गोष्ट दैवी शक्तीच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नसते. जर तुम्हालाही देवाच्या अद्भुत चमत्कारावर पूर्ण विश्वास असेल तर क्षणाचाही विलंब न करता कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवताचे नाव अत्यंत श्रद्धेने लिहा. त्यांची कृपा तुमच्यावर बरसावे असे लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे आजच उघडू शकतात. त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या